तर नीट पेपर फुटी संदर्भात मंत्रालयासमोर आंदोलन होत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे। तर मंत्रालयासमोर नीट पेपर फुटी विरोधात आता आंदोलन होत आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। हातात बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी केली जाते। हे काय चाललंय? अरे तुम्ही आंदोलनही करू देते आम्हाला अशा पद्धतीने ज्या गुंडांना तुम्हाला पळवायचे त्यांना पळवत नाहीत आणि जे लढतायत त्यांना तुम्ही पळवताय। काय चाललंय? काय चाललंय? आम्ही लढायचं नाहीये। नसरापूरच्या गोष्टीवर काय उत्तर आहे? गृहमंत्र्याचं आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही यांचा विरोध करतो। ही गुंडागर्दी चालणार नाही। ही गुंडागर्दी बरोबर नाही। सरकार हमसे डरती है। अन्याय जो महिलांवरती होतो करतात यांना दिल्लीसाठी सगळ्या गोष्टी आहेत पण नसरापूरच्या महिलेला न्याय द्यायला नाहीये। महिलांसाठी त्यांना आवाज उठवायला न्याय नाहीये। फक्त यांना आम्हाला मुजोरीपणा करतात आणि आम्हाला जबरदस्ती लोक जाहीर निषेध आहे। अशा सरकारचा जाहीर निषेध आहे। हे आमच्यावर मुजोरीपणा आहे। आमच्यावर मुजोरीपणा बरोबर नाही। तुम्ही बघता ही गुंडागर्दी काय चाललंय? अहो गुंडाला पकडा ना मॅडम, गुंडाला पकडा। संविधानाच्या काय चाललंय? तुम्ही फेल गव्हर्नमेंट आहात। पोलिसांचा वापर गव्हर्नमेंट चुकीच्या पद्धतीने करते। आज सत्ता आहे म्हणून आम्ही साधं रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही। या फालतू गव्हर्नमेंटचा आम्ही निषेध करतो। संविधानाची चिरफाड करणार हे गव्हर्नमेंट आहे। कोणाला आवाज करू देत नाही, सगळ्यांना जेलमध्ये टाकतं। आम्ही विरोध करतो। तुम्ही आज आम्हाला जेल केली तरी आम्ही उठणार नाही, अजिबात नाही। मागे ना मनोज। महिला युवतीच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते वायबी चव्हाण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर त्यांना मंत्रालयामध्ये जायचं होतं। राज्यातल्या महिलांवरती होणारे अत्याचार याच्या निषेधार्थ हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतंय। सक्षणा सलगर यांच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्या आपण जर पाहिलं तर या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। राज्य सरकार कुठेतरी महिलांच्या होणारे अत्याचार जे आहेत त्यावरती दुर्लक्ष करते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन राष्ट्रवादी युवतीच्या वतीनं या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरच्या जाण्यापासून ही सध्याची सगळी जी स्थिती आहे त्यावरती त्यांचं आक्षेप आहे। त्यांचं म्हणणं आहे की महिला कुठेतरी राज्यात सुरक्षित नाही आहेत आणि त्यामुळेच आम्ही हे आंदोलन करतोय आणि पोलीस कुठेतरी आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांनी या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना आता ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या या महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी महिला सुरक्षेचा मुद्दा असेल यावरून आक्रमक झालेल्या होत्या, आंदोलन करत होत्या। सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात होतं। मात्र या सगळ्या महिला कार्यकर्त्यांची आता धरपकड करण्यात आलेली आहे। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात होती। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर हातात फलक घेत घोषणाबाजी केली जात होती। या सगळ्याच महिला कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मंत्रालयासमोर आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होता। जोरदार घोषणाबाजी केली जात होती।
महिला अत्याचाराचा मुद्दा, महिला सुरक्षेचा मुद्दा, या संदर्भात आंदोलन करणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मंत्रालयासमोर त्यांना आंदोलन करायचं होतं, महिला सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं होतं। तसंच नीट पेपर फुटी प्रकरणी सुद्धा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। मंत्रालयाच्या समोरच आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मंत्रालयासमोर आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न, जोरदार घोषणाबाजी त्यांची सुरू असताना त्यांनी ठिय्या सुद्धा काही काळ दिलेला होता, मात्र आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी त्याआधी या सगळ्याच महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती। महिला सुरक्षेचा मुद्दा, नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर हातात फलक घेत या सगळ्या कार्यकर्त्या मंत्रालयासमोर जमत होत्या। आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। त्यांनी काही काळ तिथे ठिय्या दिला, मग या सगळ्याच आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।